ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना पश्चाताप होईल या 9 शांत सवयीमुळे. कधीकधी आयुष्यात असे लोक भेटतात जे तुमच्या शांतपणाला तुमची कमजोरी समजतात. तुम्ही गप्प राहिलात की ते तुम्हाला हलक्यात घेतात. तुमचा संघर्ष आणि मेहनत त्यांना दिसतच नाही. ते बोलताना टोमणे मारतात, कमी लेखतात, दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, शांत माणूस कमकुवत नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि जेव्हा तो बदलतो तेव्हा शब्दांनाही परिणाम बोलतात. आज आपण अशा 9 शांत सवयी पाहणार आहोत, ज्यामुळे त्यांना नक्कीच पश्चाताप होईल. नंबर 1, स्वतःची शांतता जपणे आणि कुणालाही ती बिघडू न देणे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते सर्वात आधी तुमची शांतता बिघडवायचा प्रयत्न करतात. टोमणे मारतात, मुद्दाम दुखावतात, कारण तुम्ही अस्वस्थ व्हावे असं त्यांना वाटतं. पण तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिक्रिया दिली नाही तर त्यांची ताकद कमी होते. शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं आहे. रागात दिलेलं उत्तर तुमचंच नुकसान करतं, पण शांतता तुमचा सन्मान वाचवते. हळूहळू लोकांना कळायला लागतं की तुम्हाला हलवणं इतकं सोपं नाही आणि तेव्हाच ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना आतून पश्चाताप सुरू होतो. नंबर 2, अपमान लक्षात ठेवणे पण राग न बाळगणे. जे लोक तुम्हाला अपमानित करतात ते तुम्ही तो अपमान विसरून जाल असं समजतात, पण तुम्ही तो लक्षात ठेवता. मात्र राग मनात साठवत नाही, कारण राग तुमची ऊर्जा संपवतो आणि त्यांना बळ देतो. तुम्ही शांतपणे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवता आणि स्वतःला सुधारत राहता. वेळ आल्यावर तुमचं वागणं आणि यश त्यांना आरसा दाखवतं. तेव्हा त्यांना कळतं की तुम्ही कमकुवत नव्हता, तर फक्त शांत होता आणि तोच अपमान त्यांच्या मनात पश्चाताप बनून राहतो. नंबर 3, बोलण्याऐवजी स्वतःला बदलणे. कमी लेखणाऱ्या लोकांसमोर स्वतःचं स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवणं व्यर्थ असतं, कारण ते आधीच ऐकायच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे तुम्ही शब्दांवर नाही तर स्वतःच्या बदलावर लक्ष देता. रोज स्वतःला थोडं थोडं सुधारता, सवय बदलता, विचार बदलता, कामात प्रगती करता आणि कोणालाही न सांगता पुढे जाता. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही बदललात, मजबूत झालात आणि यशस्वी झालात, तेव्हा त्यांना कळतं की त्यांनी तुम्हाला कमी लेखून मोठी चूक केली आणि तो बदलच त्यांच्या मनात खोल पश्चाताप निर्माण करतो. नंबर 4, कुणाच्या मान्यतेची वाट न पाहणे. कमी लेखणारे लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्या मान्यतेसाठी धडपडावी अशी अपेक्षा करता. म्हणून तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार सोडून देता. तुमचे निर्णय स्वतः घेता. तुमचा आत्मविश्वास बाहेरच्या कौतुकावर नाही तर आतल्या समाधानावर आधारित असतो. जेव्हा तुम्ही कुणालाही खुश करण्याच्या नादात राहत नाही, तेव्हा तुमचं वागणं बदलतं. तुमचा आत्मसन्मान वाढतो आणि हळूहळू लोकांना जाणवतं की तुम्ही त्यांच्या मतांवर अवलंबून नाही आणि तेव्हाच त्यांनी तुम्हाला कमी लेखल्याचा खरा पश्चाताप त्यांना होतो. नंबर 5, स्वतःला कमी लेखणाऱ्या ठिकाणी थांबणे बंद करणे. जिथे तुमची किंमत नाही, तिथे स्वतःला सिद्ध करत बसणं तुमचाच अपमान असतो. म्हणून तुम्ही अशा लोकांपासून आणि जगापासून शांतपणे दूर व्हायला शिकता. वाद घालत नाही, भांडत नाही, पण स्वतःचा मार्ग बदलता. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान जपता, तेव्हा तुमचं आत्मबळ वाढतं आणि जे लोक तुम्हाला गृहीत धरत होते, त्यांना तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होते. तेव्हा त्यांना कळतं की तुम्ही निघून गेलात, म्हणजे हरवला नाही, तर तुमची किंमत ओळखून पुढे गेलात आणि तो क्षण त्यांच्या मनात पश्चाताप निर्माण करतो. नंबर 6, भावनिक खेळ ओळखून शांतपणे दूर राहणे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते तुमच्या भावनांचा फायदा घेऊन खेळ करण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही त्यांची मनकळ ओळखता आणि शांतपणे त्यातून बाहेर पडता. तुम्ही रागाने किंवा भावना दाखवून प्रतिसाद देत नाही, त्यामुळे त्यांचा खेळ फेल होतो. तुम्ही स्वतःच्या मानसिक शांततेला प्राधान्य देता आणि हळूहळू लोकांना समजतं की तुम्हाला सहज मॅनिप्युलेट करणं शक्य नाही. जेव्हा त्यांना कळतं की त्यांचा त्रास काही फरक पडत नाही, तेव्हाच त्यांनी केलेल्या चुकांचा आणि तुम्हाला कमी लेखण्याचा पश्चाताप त्यांना अनुभवायला लागतो. नंबर 7, न बोलता सीमारेषा दाखवून देणे. जे लोक तुमची मर्यादा ओलांडतात ते तुमची शांतता कमकुवत समजतात, पण तुम्ही बोलण्याऐवजी वागणुकीने आणि कृतीने सीमारेषा दाखवता. तुम्ही नकारात्मकतेला खंबीरपणे तोंड देता, रागात किंवा तर्काने नव्हे तर फक्त स्वतःच्या मर्यादांचे पालन करून. हळूहळू लोकांना समजतं की तुम्हाला हलवणं शक्य नाही. जेव्हा त्यांना कळतं की तुमच्याशी खेळणं फायद्याचं नाही, तेव्हाच त्यांनी तुम्हाला कमी लेखण्याची चूक आणि त्यांचा पश्चाताप अनुभवायला लागतो. नंबर 8, वेळ व ऊर्जा फक्त योग्य लोकांसाठी वापरणे. जे लोक तुमचं कौतुक किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात. तुम्ही आता समजून घेतलं की कुणासाठी वेळ खर्च करायचा आणि कुणासाठी नाही. त्यामुळे तुमची ऊर्जा फक्त योग्य लोकांसाठी आणि योग्य कामासाठी वापरता. तुम्ही गरजेच्या लोकांसोबत संबंध मजबूत करता आणि अनावश्यक नकारात्मकतेपासून
दूर राहता. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही फक्त योग्य गोष्टींसाठी लक्ष देता, त्यांना कळतं की तुम्ही सोपं नाही आणि तुमच्याशी खिलवणं शक्य नाही आणि हळूहळू त्यांनी केलेल्या चुकांचा पश्चाताप त्यांना होतो. नंबर 9, शांतपणे पुढे निघून जाणे आणि यश मिळवणे. जे लोक तुम्हाला कमी लेखतात ते तुमच्या बदलत्या यशावर आणि शांततेवर विचार करतात. तुम्ही कुणाशीही वाद न करता, राग न दाखवता, फक्त स्वतःच्या मार्गावर लक्ष देता. जेव्हा तुम्ही प्रगती करता, यश मिळवता आणि स्वतःची किंमत वाढवता, तेव्हा समोरच्याला कळतं की त्यांनी तुम्हाला कमी लेखलं आणि आता त्यांना पश्चाताप होतो. तुमच्या यशाच्या मार्गावर तुम्ही शांतपणे चालत राहता आणि ही ताकदच तुमची खरी सत्ताच आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या शांत सवयींचा फायदा घेऊन तुम्ही फक्त स्वतःच मजबूत होणार नाही, तर जे लोक तुम्हाला कमी लेखतात त्यांना त्यांच्या चुकीचा आणि तुमच्या यशाचा खरा अर्थ समजेल.